सर्व आपल्या जिजामाता विद्यालयातल्या 8वीचे सर्व विद्यार्थी. आज या ठिकाणी आपण इयत्ता 8वीचा जो विषय आहे तो इतिहास व नागरिकशास्त्र, त्यामधला आपण 6वा घटक जो आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. 6व्या घटकाचं नाव आहे स्वातंत्र्य चळवळीच्या युगाचा प्रारंभ. बघा या ठिकाणी समोर मी हायलाईट केलेला आहे, स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ. आता थोडंसं मागं जाऊया, आपण जो 5वा घटक काल अभ्यासलेला आहे. मग 5व्या घटकामध्ये आपण काय केलं, नेमकं कशाचा अभ्यास केला? तर जो 5वा घटक होता त्यामध्ये सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन. कारण आपण सुरुवातीला बघितलं की इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारावर नवीन विचार, नवीन कल्पना, नवीन तत्वज्ञानाचा प्रसार झाला. पाश्चिमात्य विचार संस्कृती आपल्या भारतीयांना समजू लागली, ओळख झाली, आणि त्यामुळे भारतीय समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल त्या ठिकाणी घडून आले. पण हे होत असताना सुरुवातीला जर आपल्या भारतीय समाजाचा अभ्यास केला तर त्यामध्ये भारतीय समाजामध्ये मागासलेलापणा खूप मोठ्या प्रमाणावरती होता. मग ते मागासलेपणाला कारणीभूत कुठल्या गोष्टी? तर अंधश्रद्धा, रूढी परंपरा, चुकीच्या रूढी परंपरा, जातीभेद, उच्च नीच असा भेदभाव करणं, भ्रामक कल्पना आणि चौकस आणि चिकित्सक बुद्धीचा किंवा वृत्तीचा अभाव आपल्या भारतीय समाजामध्ये असल्यामुळे आपला समाज त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती मागासलेलापणाचा त्या ठिकाणी जो मागासलेलापणा आहे तो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भारतीय समाजामध्ये दिसून येतो. आणि शिवाय भारतीय समाजामध्ये असलेले दोष, अनिष्ट प्रथा, चुकीच्या परंपरा याचा स्वीकार करणं, अंधश्रद्धेचा पडदा मनावरती असणं, या सगळ्या कारणांमुळे, या सगळ्या दोषी वृत्तीमुळे आपल्या भारतीय समाजामध्ये मागासलेलं पण मोठ्या प्रमाणावरती होतं. आणि मग त्यामध्ये काही उच्च शिक्षित तरुणांच्या असं लक्षामध्ये आलं की समाजासाठी आता प्रबोधन करणं महत्त्वाचं आहे, त्याच्याशिवाय समाजामध्ये विकसन किंवा विकास त्या ठिकाणी होणार नाही. आणि मग हे करण्याचं काम ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, काही आर्य समाज, शीख समाजातल्या काही सुधारणा, स्त्रीविषयक काही सुधारणा, अशा प्रकारे या समाजातील काही या व्यक्तींनी या ठिकाणी समाजामध्ये प्रबोधनाचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने म्हणजे समाजामध्ये बदल त्या ठिकाणी घडून आलेला आहे. आता इंग्रजी शिक्षणाचे भारतीय समाज जीवनावर संमिश्र परिणाम झाले. म्हणजे नवसुशिक्षित समाजाने घडवून आणलेल्या प्रबोधनामुळे आपण 5व्या घटकामध्ये बघितलं की जो सुशिक्षित समाज होता, नवसुशिक्षित समाज होता, त्याने लोकांमध्ये प्रबोधन केलं. त्यामध्ये वृत्तपत्राच्या माध्यमातून केलं, प्रत्यक्ष संघटन करून केलं, काही समाजाची संघटना स्थापन करून त्यामध्ये त्या समाजाचे काही उद्दिष्ट असेल त्याप्रमाणे त्यांनी ते लोकांपर्यंत जाऊन लोकांच्या विचारामध्ये, आचरणामध्ये त्या ठिकाणी बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. ज्या चुकीच्या अंधश्रद्धा आहे, प्रथा आहे, परंपरा आहे, त्या दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याविषयी काही कायदे आणि नियम त्या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे थोडक्यात नवसुशिक्षित समाजाने प्रबोधन घडून आणलं आणि प्रबोधन घडल्यामुळे त्यामध्ये राष्ट्रीयत्वाच्या भावनेचे बीजारोपण आपल्या भारतीय समाजामध्ये झाले. आणि म्हणून भारताच्या या विविध भागातील चळवळीमुळे वेगळ्या प्रांतातील राजकीय संस्थानांचे एकसूत्रीकरण करणे किंवा राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या विविध गटांना आणि व्यक्तींना एकत्र आणून राष्ट्राच्या हिताच्या प्रश्नाकडे लोकांचं लक्ष वेधून राष्ट्राच्या ज्या काही आकांक्षा आहे त्या प्रकट करणे, यासाठी एक अखिल भारतीय स्तरावर राजकीय संघटना उभी करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण त्या ठिकाणी झाली. म्हणजे वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांमध्ये जाणीव जागृती त्या ठिकाणी निर्माण झाली, राष्ट्रीयत्वाची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली, आणि मग राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या जे काही विविध गट आहेत त्या विविध गटांना किंवा त्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना एकत्र आणणं आणि एकत्र आणून राष्ट्राच्या हिताच्या प्रश्नाकडे, देशाच्या हिताच्या प्रश्नाकडे लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं आणि राष्ट्राच्या ज्या काही आकांक्षा आहे त्या आकांक्षा प्रकट करणं, त्यासाठी एक अखिल भारतीय स्तरावरील राजकीय संघटना उभी करण्यासाठी त्या काळामध्ये एक चांगल्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. आणि म्हणून आपला जो 6वा गट आहे की स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ, सुरुवात झाली. आता इथे बघूया की ब्रिटिश राजवटीमधील प्रशासकीय केंद्रीकरण.
मी आपल्यासाठी जो काही हायलाईट मुद्दा करतो आहे त्या हायलाईट मुद्द्याचंच मी स्पष्टीकरण आपल्याकडे देत आहे. त्यामुळे हायलाईट जो केलेला आहे त्यावरती आपण लक्ष द्यायचं. ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण. आता तुम्हाला माहिती आहे की ब्रिटिशांचं प्रशासन भारतातल्या खऱ्या अर्थाने एकछत्री अंमल सुरू होता. ब्रिटिशांनी जवळजवळ 1818 आपले पेशवांचे साम्राज्य संपलं, सत्ता संपली आणि हळूहळू मग इंग्रजांची राजवट त्या ठिकाणी सुरू झाली. आणि मग ब्रिटिशांनी आपल्या देशाचा कारभार चालवला. अरे तो कसा चालवला आपण इतिहासामधून भरपूर वेळा बघितलेला आहे. अन्याय आणि अत्याचाराने लुबाडणूक करणं, भारताचं आर्थिक शोषण करणं, याच्या पलीकडे त्यांनी काय केलं नाही. मग या ब्रिटिश प्रशासनामुळे भारतात खऱ्या अर्थाने एकछत्री अंमल सुरू झाला. देशभर समान धोरणे, सर्वांना कायद्यासमोर समान दर्जा, यामुळे लोकांमध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना विकसित झाली. कारण ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी, लष्कराच्या जलद हालचालीसाठी काय केलं, रेल्वे आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती सुरू केल्या, रस्त्यांचं जाळं आपल्या देशामध्ये उभारलं. अर्थात रेल्वे किंवा रस्त्यांचं जाळं उभारलं हे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या भारतीयांच्यासाठी नव्हतं, खरं तर त्यांनाच त्यामधून फायदा घ्यायचा होता. म्हणून इंग्रजांनी हे रेल्वेसारखं किंवा रस्त्यांचं जाळं मोठ्या प्रमाणावरती आपल्या देशामध्ये त्या काळामध्ये विस्तारित केलं, विकसित केलं. कारण का, तर आपलं जे प्रशासन आहे, त्यांचे जे प्रशासन चालवत होते त्या प्रशासनाच्या सोयीसाठी आणि लष्कराच्या जलद हालचालीसाठी रेल्वे आणि रस्ते यांची जाळं उभारले. परंतु या भौतिक सुविधांचा भारतीयांना फायदा झाला. भारताच्या विविध प्रांतातील लोकांना परस्परांशी अधिक संबंध येऊन त्यांच्यामधला संवाद वाढला आणि त्यामुळे काय झालं तर आपल्या भारतीयांच्या मनामध्ये, सर्वांच्या मनामध्ये एक राष्ट्रभावना वाढीस लागली, राष्ट्रीय भावना वाढू लागली. कारण रेल्वेमुळे, रस्त्यांमुळे लोक जवळ येऊ लागले, दळणवळणाच्या सुविधा वाढल्या आणि दळणवळणाच्या सुविधा वाढल्यामुळे ते लोक एकत्र येऊ लागले, जवळ येऊ लागले. त्यामुळे संवाद त्या ठिकाणी वाढला आणि संवाद वाढल्यामुळे लोकांच्या मनामध्ये आपला देश, आपलं राष्ट्र अशी एक राष्ट्राची भावना, राष्ट्रीय भावना लोकांमध्ये वाढीस लागली. पुढे बघा, त्यामध्ये आर्थिक शोषण. आता आर्थिक शोषण काय झालं, तुम्हाला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता असं म्हटलं जातं. पण ह्या भारतातल्या सोन्याच्या धुराला लुटलं कोणी, इंग्रजांनी. म्हणजेच भारताच्या संपत्तीचा ओघ अनेक मार्गाने इंग्लंडने आपल्याकडे सुरू केला. थोडक्यात काय केलं, इंग्लंडने आपल्या भारताचं शोषण त्या ठिकाणी केलं. भारतातली जी संपत्ती होती ही संपत्ती कुठल्या ना कुठल्या मार्गाने सगळी त्यांनी इंग्लंडकडे नेण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न नाही केलाच. म्हणून भारताच्या संपत्तीचा ओघ अनेक मार्गाने इंग्लंडकडे सुरू होत आला आणि त्यामुळे इंग्लंडच्या या साम्राज्यवादी धोरणामुळे काय झालं, भारताचं आर्थिक शोषण होऊ लागलं. कारण शेतकरी वर्गावरती काय सक्ती केली जायची, नगदी पिकं घ्या. नगदी पिकं म्हणजे रोख स्वरूपामध्ये उत्पन्न मिळवून देणारी, म्हणजे शेतकऱ्यांवरती सक्ती केली की आम्ही सांगू तीच पिकं तुम्ही घ्या. म्हणजे शेतकऱ्यांना सक्तीने नगदी पिकं घ्याव्यास लावणे, शेतसाऱ्याचे ओझे शेतकऱ्यांच्या डोक्यावरती बसवणे. आणि दुसरा भाग असा होता की सततचे दुष्काळ त्या ठिकाणी पडायचे आणि सततचे दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उत्पन्न त्या ठिकाणी येत नसायचं. पण इकडे शेतकऱ्यामध्ये शेतीचं उत्पन्न नाही, पण शेतसारा मात्र सरकारला भरायचा आणि मग सरकारला शेतसारा भरायचा तर पैसा कुठून आणायचा. मग शेतकरी आपल्या जमिनी सावकाराकडे गहाण ठेवायचा, सावकाराकडनं पैसे घ्यायचा आणि तो शेतसारा महसूल सरकारला भरायचा. पर्यायाने पुन्हा दुष्काळ पडायचा, पुन्हा कर्जबाजारी व्हायचा. शेवटी सावकाराकडे जमीन ठेवलेली गहाण तो सावकार लुबाडून घ्यायचा. परिणामी हा शेतकरी भूमिहीन व्हायचा आणि हा शेतीचा मालक, जमिनीचा मालक, तोच दुसऱ्याकडे काही दिवसांनी मजुरी म्हणून काम करायचं. म्हणजे थोडक्यात प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं शोषण या इंग्रजांनी केलेलं आहे. म्हणजेच भारतीय शेतकऱ्यांचा कणा अक्षरशः मोडून टाकला, भारतीय शेतीचा कणा मोडला. दुसरा परिणाम असा की पारंपरिक उद्योगांचा ऱ्हास झाल्याने बेकारी वाढली, भांडवलदारांकडनं कामगार वर्गाचे शोषण होत होते आणि मध्यम वर्गावर नवे नवे कर लादले जायचे. यामुळे लोकांच्या मनामध्ये या इंग्रज राजवटीच्या विरुद्ध प्रचंड मनामध्ये असंतोष खतखतत होता. ही कारण त्यामध्ये घडलं. पाश्चात्य शिक्षण. आता पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसारामुळे काय झालं तर भारतीयांना 3 गोष्टीची ओळख झाली. न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही अशा नव्या कल्पनांची भारतीयांनी ओळख झाली. मग बुद्ध
बुद्धिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, मानवता आणि राष्ट्रवाद अशी मूल्ये भारतीयांनी आत्मसात केली. आणि मग त्यामुळे आपल्या देशाचा कारभार आपण चालण्यासाठी सक्षम असूया आहोत ह्या गोष्टी सुद्धा भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झाल्या. त्यामुळे भारताचा किंवा आपल्या देशाचा कारभार करण्यासाठी आपण सक्षम असून या मूल्यांच्या आधारावर आपल्या देशाची उन्नती साधावी अशी भावना भारतीयांच्या मनामध्ये हळूहळू रुजू लागली. इंग्रजी भाषेमुळे भाषिक विविधतेने संपन्न असलेल्या भारताला संपर्काचे एक नवीन माध्यम त्या ठिकाणी मिळाले. आता एक भारताचा प्राचीन इतिहासाचा जर आपण अभ्यास केला तर असं लक्षामध्ये येतं की कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती आणि मग तिथे अनेक भारतीय आणि पाश्चिमात्य विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला. अनेक आपल्या भारतीय लोकांनी पाश्चिमात्य विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला. त्यांनी केला बरं का. पाश्चिमात्य विद्वानांनी संस्कृत, फारसी आणि अन्य भारतीय भाषांमध्ये हस्तलिखिते तपासून त्यावरील संशोधने प्रसिद्ध केली. डॉक्टर भाऊदाजी लाड, डॉक्टर रा गो भांडारकर असे काही आपले भारतीय विद्वानांनी सुद्धा प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला, लेखन केलं. आपला जो प्राचीन समृद्ध वारसा आहे आपल्याला लाभलेला आहे आणि आपल्याला प्राचीन समृद्ध वारसा लाभलेला आहे हे समजल्याने आपल्या भारतीयांच्या मनामध्ये एक अस्मिता जागृत झाली आणि त्यातूनच पुढे आपल्या पुणे शहरातच पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही संस्था गेल्या 100 वर्षापासून कार्यरत आहे. आजही ती अतिशय सुंदरतेने ही संस्था कार्यरत त्या ठिकाणी आहे. पुढचा भाग आहे वृत्तपत्रांचे कार्य. आता वृत्तपत्रांचं कार्य खऱ्या अर्थाने खूप मोठं आहे. याच्यापूर्वी पण आपण वृत्तपत्रांचा काही भाग बघितलेला आहे. पहिलं वृत्तपत्र केव्हा सुरू झालं, महाराष्ट्रात कधी झालं, भारतात कधी सुरू झालं आणि वृत्तपत्रांनी खऱ्या अर्थाने समाजामध्ये प्रबोधनाचं काम त्या ठिकाणी त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलं. आज देखील त्यांचा अशाच प्रकारे आपल्याला उपयोग होतो. मग वृत्तपत्रांचं कार्य मग याच काळामध्ये इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमधून वृत्तपत्रे आणि नियतकालिके प्रसिद्ध होऊ लागली आणि मग ह्या वृत्तपत्रातून राजकीय आणि सामाजिक जागृती होऊ लागली. लोकांपर्यंत ते वृत्तपत्र पोहोचू लागले. लोक वृत्तपत्र वाचू लागले. देशामध्ये परिसरामध्ये आजूबाजूला काय प्रसंग होत आहेत, काय घटना करतायत, ब्रिटिश शासन आपल्यावर काय करतंय, कोणते अन्याय करते, अत्याचार करते, भारताचं कसं शोषण त्या ठिकाणी करतंय, या सगळ्या गोष्टी त्या वृत्तपत्राच्या माध्यमामुळे लोकांपर्यंत पोहोचू लागल्या. लोकांमध्ये एक जागृती निर्माण होऊ लागली. मग दर्पणसारखं वृत्तपत्र, प्रभाकरसारखं वृत्तपत्र, हिंदू, अमृत बाजार, पत्रिका, केसरी आणि मराठा अशा काही वृत्तपत्राच्या माध्यमातून सरकारच्या धोरणावरती टीका होऊ लागली की हे ब्रिटिश सरकार कशा प्रकारे भारतीय जनतेवरती अन्याय करतंय, भारतीय जनतेची कशी पिळवणूक करते, भारताचं कशा प्रकारे शोषण त्या ठिकाणी केलं जातंय, हे वृत्तपत्राच्या माध्यमातून सरकारवरती टीका होऊ लागली. किंवा इंग्रज सरकारचे जे धोरण आहे ते धोरण पूर्ण स्वतःच्या फायद्यासाठी ते या ठिकाणी राबवत आहेत हेही त्या वृत्तपत्रातून मान्य होऊ लागले आणि समाजापर्यंत त्या गोष्टी पोहोचू लागल्या आणि एक समाज त्यामध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना, एकसंघपणा त्यामध्ये वाढीस लागला. पुढे त्यातूनच भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली 28 डिसेंबर 1885 रोजी. 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईमधील गोकुळदास तेजपाल संस्कृत नावाची पाठशाळा होती तिथं आणि तिथे राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन भरवण्यात आलं. तिथं जेव्हा 28 डिसेंबर 1885 मध्ये त्या मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत शाळेमध्ये राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन भरवलं, त्या अधिवेशनाला आपल्या भारत देशातून विविध भागातील म्हणजेच विविध प्रांतातील 72 प्रतिनिधी त्या अधिवेशनासाठी आले होते. पुढे आणि कोलकाता येथील नामवंत वकील होते व्योमेशचंद्र बॅनर्जी. त्यांचं छायाचित्र सुद्धा तुमच्या पाठ्यपुस्तकात तुम्हाला या ठिकाणी समोर दिसतंय बघा. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे कलकत्त्याचे होते आणि व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. मग त्यामध्ये काय ठरलं, मग या सर्वांनी मिळून याच सभेमध्ये भारतीय राष्ट्रीय सभेची, इंडियन नॅशनल काँग्रेस या भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केली 28 डिसेंबर 1885 मध्ये. आणि म्हणून भारतीयांनी प्रशासनामध्ये अधिक प्रतिनिधित्व मिळाले. आपले जे भारतीय लोक, या भारतीय लोकांना या प्रशासनामध्ये कारभार करण्यासाठी, काम करण्यासाठी सर्वांना बऱ्याच यांना संधी मिळावी. शिवाय
ब्रिटिश शासनाने लष्करी खर्चात कपात करावी अशा मागण्यांचं निवेदन ब्रिटिश सरकारकडे त्यावेळेस त्या राष्ट्रीय सभेने पाठवण्यात त्या ठिकाणी आलं. मग राष्ट्रीय सभा का स्थापन झाली, तिचं उद्दिष्ट काय आहे, कुठल्या कारणासाठी या राष्ट्रीय सभेची स्थापना झाली, त्याचं उद्दिष्ट समजून घेऊया. भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणं आणि परस्परांच्या समस्या जाणून घेणं, समजून घेणं, त्या समस्यांवरती, त्या संकटांवरती विमर्श करणं, चर्चा घडून आणणं आणि लोकांमध्ये ऐक्य भावना वृद्धिंगत करणं म्हणजे वाढीस लावणं आणि त्यामुळे राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणं हे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सभेचं उद्दिष्ट होतं. आणि याच उद्दिष्टांसाठी 28 डिसेंबर 1885 मध्ये मुंबईमध्ये पहिल्या राष्ट्रीय सभेची स्थापना त्या ठिकाणी झाली. तिचं उद्दिष्ट या ठिकाणी अर्थात आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. पुढे मवाळ युग. आता मवाळ युग म्हणजे काय, अतिशय शांततेच्या मार्गाने मवाळ. आता मवाळ युग 1885 ते 1905 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या दशकांमध्ये त्याचे काही कार्य संतपणे चालू होते. म्हणजे राष्ट्रीय सभेचं कार्य जे होतं ते अतिशय सावकाशपणे, हळूपणे चालू होतं. पण त्यामध्ये राष्ट्रीय सभेचे नेते वास्तववादी आणि उच्च शिक्षित होते. संघटन कार्यातून भक्कम पाया उभारला पाहिजे याची त्यांना जाणीव होती. म्हणून पाश्चात्य विचारवंतांच्या उदारमतवादी तत्त्वज्ञानाचा, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा त्यांच्यावरती प्रभाव होता आणि त्यांचा सनदशीर मार्गांवरती विश्वास होता. सनदशीर मार्गाने, न्याय्य मार्गाने, कायदेशीर मार्गाने आपण आपल्या मागण्या मान्य करून घेऊया इंग्रजांकडून. म्हणजे या मवाळ धोरणाचं असं मत होतं की आपल्या मागण्या ह्या सनदशीर मार्गाने मांडूयात आणि म्हणून त्यांचा सनदशीर मार्गावरती खूप विश्वास होता. सनदशीर मार्गाने मागणी जर केली तर इंग्रज आपल्याला न्याय देतील अशी आशा त्यांना वाटत होती ह्या मवाळ गटाला. मग त्या मवाळ गटामध्ये कोण होतं? गोपाळकृष्ण गोखले, फिरोज शाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ पुढारी होते. आणि यांचं असं म्हणणं होतं की आपण आपल्या मागण्या सनदशीर मार्गाने मांडूया आणि सनदशीर मार्गाने मागण्या मांडल्या तर इंग्रज आपल्याला नक्की न्याय देतील अशी त्यांना आशा वाटत होती. पण पुढे जर गेलं आपण इतिहास बघितला तर ते काही तसं झालं नाही. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी असावेत, सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्या मिळाव्यात, वाढत्या लष्करी खर्चात कपात व्हावी आणि लोकांच्या कायदेशीर हक्काचे रक्षण व्हावे म्हणून कार्यकारी संस्था आणि न्याय संस्था यांची फारकत करावी असं त्यामध्ये ठराव मांडले गेले. पण पुढे राष्ट्रीय चळवळीमध्ये फूट पाडण्यासाठी यानंतरच्या काळात ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला. म्हणजे राष्ट्रीय चळवळीची फूट पडेल आणि फूट पडली तर आपल्याला राज्य करता येईल. म्हणजे थोडक्यात फोडा, झोडा आणि राज्य करा अशा नीतीचा वाईट अवलंब ह्या इंग्रजांनी आपल्या भारतीयांवरती केला. मग आता हे मवाळ युग आणि जहाल युग दोन गट होते, जहाल गट आणि मवाळ गट. राजकीय 1905 ते 1920 मध्ये राजकीयदृष्ट्या जागृत असलेले सर्व भारतातील सर्व नेते जात, धर्म, भाषा, प्रांत या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरती एकत्र येत असायचे. आणि राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट आपण बघितले की सनदशीर मार्गाने चळवळ पुढे नेण्यावरती त्यांचं एकमत असलं तरी पण कार्यपद्धतीमध्ये त्यांच्यामध्ये मतभेद होते. परंतु ही मतभेद तात्विक स्वरूपाचे होते. राजकीय चळवळीतील या मतभेदावरून दोन राजकीय गट निर्माण झाले. शांततेच्या सनदशीर मार्गाने पुरस्कार करणारे म्हणजे मवाळ गट व स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे, त्याच्याशिवाय इंग्रज सरकार आपल्याला स्वातंत्र्य देणार नाही असा मानणारा एक गट जो होता तो गट म्हणजे जहाल गट. मग जहाल गटामध्ये कोण होतं? लाला लजपतराय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल हे जहाल गटाचे पुढारी मानले जायचे. यांचं म्हणणं होतं नाही, इंग्रज आपल्याला सनदशीर मार्गाने काही न्याय देणार नाही, त्यासाठी आपल्याला इंग्रजांच्या विरुद्ध संघर्षच करावा लागेल आणि संघर्ष करूनच आपल्याला स्वातंत्र्य मिळवावं लागेल.
किंवा आपल्या मागणे मान्य करून घ्यावं लागेल. या विचाराचा हा जहाल गट होता. त्यामध्ये लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बिपिन चंद्रपाल असे जहाल गटातले जहाल पुढारी मानले जायचे. मग सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर सुरुवातीच्या काळात या जहाल नेत्यांनी भारतीयांमध्ये राजकीय जागृती घडून आणण्यासाठी काही वृत्तपत्रांचा उपयोग केला, राष्ट्रीय उत्सव आणि राष्ट्रीय शिक्षणच या मार्गांचा अवलंब केला आणि त्यातूनच आपले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र सुरू केली आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी सरकारच्या जी काही दडपशाही होती या दडपशाहीवरती अन्यायाविरुद्ध घणाघाती टीका केली. बंगाल प्रांतामध्ये अमृत बाजार पत्रिका हे जहालमतवादी विचारांचं मुखपत्र होतं. आपापसातील मतभेद विसरून लोकांनी एकत्र यावं आणि त्यांच्यात विचारांचे आदान प्रदान देवाणघेवाण व्हावी, राष्ट्रपुरुषांच्या कार्यातून सामान्य जनतेला प्रेरणा मिळावी, या हेतूने टिळकांनी काय केलं, शिवजयंतीसारखे आणि गणेश उत्सवासारखे कार्यक्रम सुरू केले. आज गेल्या आता बघा आता याच महिन्यामध्ये गणेश उत्सव त्या ठिकाणी सुरू होईल, परंतु काही या जागतिक पातळीच्या कोरोना-19मुळे याच्यावरची थोडीशी आता मर्यादा या ठिकाणी आलेल्या आहेत. मग लोकमान्य टिळकांनी हे धार्मिक उत्सव का सुरू केले, शिवजयंती किंवा गणेश उत्सव का? तर शिवजयंती गणेश उत्सव जर आपण सुरू केले तर त्यामध्ये काय होईल की अनेक आपले भारतीय लोक एकत्र येतील आणि एकत्र आले की एकमेकांचा संवाद वाढेल आणि संवाद वाढला तर त्यातून आपल्याला लोकांमध्ये चांगल्या प्रकारची जाणीव जागृती निर्माण त्या ठिकाणी होईल. धार्मिक कारणासाठी परंतु झालं काय, धार्मिक कारणासाठी जर लोक एकत्र आले तर सरकार शक्यतो बंदी घालणार नाही असं त्यांचं मत होतं. म्हणून लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेश उत्सव यासारखे धार्मिक सणांचा सुरुवात करून सण उत्सव साजरे करायला सुरुवात केली. पुढे टिळकांनी मंडलाच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य नावाचा हा ग्रंथ लिहिला आणि त्याचा गाभा कर्मयोग असून लोकांनीही कृतिशील राहावे यावर भर होता. स्वभाषा संस्कृतीविषयी प्रेम असावं, आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी यासाठी या जहाल नेत्यांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या आणि लक्षावधी लोकांना स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेऊन सरकारला आव्हान देऊन संघर्ष केला तरच यश मिळेल असं या जहाल गटाचं मत होतं. अर्थात मावळ गटाचं काय मत होतं हे तुम्हाला बघितलं आणि जहाल गटाचं असं मत होतं. मग त्यासाठी चळवळ अधिक तीव्र करावी लागेल यावर त्यांचं एकमत झालं, पण त्यांनी सशस्त्र बंडाची भूमिका न घेता व्यापक जन आंदोलन उभारलं पाहिजे असे आग्रहाने प्रतिपादन केले. मवाळांनी स्वातंत्र्य चळवळीचा पाया घातला आणि ती स्वातंत्र्य चळवळ जहालांनी पुढे नेली. पुढचा प्रसंग तुम्हाला माहिती आहे की 1897 पुण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्लेगच्या साथीचा आकार माजला होता. लाखो लोक त्या प्लेगच्या साथीमुळे मृत्युमुखी पुण्यामध्ये पडले होते. शेकडो लोक मृत्युमुखी पडले आणि म्हणून या साथीला आटोक्यात आणण्यासाठी जशी आजची कंडिशन आपण कोविड-19 बघतो, कोरोनाचा किती जगामध्ये प्रादुर्भाव झालेला आहे, आपल्या पुण्यामध्ये सुद्धा किती प्रचंड मोठ्या प्रमाणात या गोष्टी सध्या आपण बघतो आहोत, किती मोठं संकट आपल्या सर्वांच्या पुढे उभं राहिलेलं आहे. तर यामध्ये 1897 सदा अशाच प्रकारचे आपल्याच या पुणे शहरामध्ये प्लेगची प्रचंड मोठी साथ आली होती. शेकडो लोक मृत्युमुखी पडले होते आणि मग या साथीला आटोक्यात आणण्यासाठी इंग्रजांनी काय केलं होतं, रॅड या अधिकाऱ्याची नेमणूक केली होती. पण त्यांनी पुढे काय केलं, त्यांनी या पुणे शहरामध्ये प्लेगच्या साथीचे रोगी शोधून काढण्यासाठी घरांच्या झडत्या घ्यायला सुरुवात केली. त्यातून लोकांवरती अन्याय करायला सुरुवात केली, लोकांवरती जुलूम जबरदस्ती करायला सुरुवात केली. घरातील लोकांचे जे काही देव असायचे, मंदिर असायचे ते फेकून द्यायचे. म्हणजे थोडक्यात अशा प्रकारचा अन्याय अत्याचार घरात घुसून या रॅडसारख्या इंग्रज अधिकाऱ्यांनी आपल्या पुणे शहरामध्ये प्रचंड लोकांवरती अन्याय अत्याचार केला आणि म्हणून ह्या रॅडचा बदला घेतला पाहिजे आणि म्हणून याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी त्या रॅडचा वध केला. हा इतिहास आपण याच्यापूर्वी अभ्यासलेला आहे. आणि मग सरकारने काय केलं की ह्या रॅडच्या वधामध्ये टिळकांचाच समावेश आहे याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यात अपयश आले तरी सरकारने सूडबद्धूंनी लोकमान्य टिळकांना तुरुंगात टाकले आणि त्यानंतर तुरुंगात असतानाच लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. पुढे बंगालची फाळणी. आता बंगालची फाळणी का झाली त्याला पण कारण, याला कारणीभूत म्हणजे इंग्रज सरकार. हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये काय करायची, दुही निर्माण करायची. आपण सुरुवातीला बघितले, फोडा आणि झोडा आणि राज्य करा अशी नीती इंग्रजांनी आपल्या भारतीयांवरती अवलंबली
आणि त्यातूनच मग अशा प्रकारे बंगालची फाळणी केली आणि त्यामध्ये ब्रिटिशांनी ठरवलं की आता बंगालची फाळणी करायची. त्यावेळेचे तत्कालीन व्हाईसराय होते लॉर्ड कर्झन यांनी त्याला खतपाणी घातलं. बंगाल हा एक प्रांत मोठा आहे आणि या प्रांताचा कारभार करणं अवघड होतंय आणि त्याचे 2 भाग केले तर प्रशासकीय कारभार चांगल्या प्रकारे होईल, हे कारण त्यांनी अर्थात सांगितलं, परंतु ते सत्य नव्हतं. या गोष्टीचं कारण पुढे करून लॉर्ड कर्झनने 1905 मध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली आणि या फाळणीमुळे मुस्लिम बहुसंख्यांचा पूर्व बंगाल आणि हिंदू बहुसंख्यांचा पश्चिम बंगाल अशी रचना झाली. म्हणजे थोडक्यात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करून दिला. थोडा छोडा आणि राज्य करा ह्या कूटनीतीचा अवलंब इंग्रजांनी आपल्यावरती केला. तर अशा प्रकारे या हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडून स्वतंत्र चळवळ दुर्बल करणे हा त्यामधला छुपा हेतू इंग्रजांचा होता. पुढे वंगभंग चळवळ. काय ही वंग? बंगालमध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये फाळणीच्या विरोधामध्ये जनमत जागृत झाले. 16 ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळला, आपल्या भारतीयांनी पाळला. संपूर्ण भारतभर या गोष्टीचा निषेध केला. वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले. ऐक्याचं प्रतीक म्हणून त्या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सरकारी शाळा असेल, महाविद्यालय असेल, त्याच्यावरती बहिष्कार त्या ठिकाणी टाकला गेला. मोठ्या संख्येने या शाळा, कॉलेज, महाविद्यालयातले विद्यार्थी या चळवळीमध्ये सहभागी झाले. वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व त्यावेळेस सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर अशा व्यक्तींनी केले आणि वंगभंग चळवळीने भारतीय राष्ट्रीय सभेची व्याप्ती वाढली. ती एक राष्ट्रीय चळवळ बनली आणि या असंतोषाची तीव्रता पाहून शेवटी 1905 मध्ये लॉर्ड कर्झननी या बंगालची फाळणी केली होती आणि आपल्या भारतीयांचा प्रचंड तीव्र विरोध या ठिकाणी बघून शेवटी 1911 साली ब्रिटिशांनी पुन्हा बंगालची फाळणी रद्द त्या ठिकाणी केली. पुढचा भाग आहे राष्ट्रीय सभेची चतुसूत्री. 4 गोष्टी राष्ट्रीय सभेच्या होत्या. 1905 मध्ये राष्ट्रीय सभेचं अधिवेशन अध्यक्ष नामदार गोखले यांच्या अध्यक्षतेखाली झालं. त्यांनी वंगभंग आंदोलनास पाठिंबा दिला आणि 1906च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. खाली त्यांचं चित्र या ठिकाणी आहे बघा. दादाभाई नौरोजी होते आणि व्यासपीठावरून दादाभाई नौरोजींनी स्वराज्य या शब्दाचा सर्वात प्रथम उच्चार केला. अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी एकजूट करा, नेटाने प्रयत्न करा आणि स्वराज्याचे ध्येय साध्य करा. म्हणजे आज जे लक्षावधी बांधव आपले भारतीय दारिद्र्याखाली पडलेले आहेत, जे लक्षावधी कोट्यवधी भारतीयांची उपासमार होतीये, रोगराईयांना बळी पडत आहेत, त्यांना वाचवता येईल व सुधारलेल्या राष्ट्रात भारताला जे मानाचे स्थान होते ते पुन्हा प्राप्त होईल असा संदेश त्यांनी आपल्या राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून दिला. आणि याच अधिवेशनामध्ये स्वराज्याची चतुसूत्री आपण बघितली. मग म्हटलं गेलं स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही चतुसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली आणि त्यामुळे स्वदेशी चळवळीमुळे आपण स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी होऊ. स्वदेशीच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या देशातील भांडवल, साधन सामुग्री, मनुष्यबळ आणि अन्य सर्व शक्तींचा आपल्याला एकत्रित करावे लागतील आणि यातूनच खऱ्या अर्थाने आपल्या देशाचं, आपल्या भारताचं म्हणजे आपल्या राष्ट्राचं हित साधता येईल. परदेशी वस्तू आणि मालावर बहिष्कार टाकायचा आणि मग त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये परदेशी वस्तूवरती, परदेशी मालावरती आपल्या भारतीयांनी बहिष्कार टाकला. बाबू गेनूसारखा व्यक्ती त्या परदेशी कपड्यांनी भरलेली ट्रक होती, तिच्या उभे पुढे आडवा राहिला आणि तो ट्रक इंग्रजांनी चालवला. त्यामध्ये प्राणाचं बलिदान त्या ठिकाणी दिलं. म्हणजे परदेशी वस्तूंची, कापडांची होळी त्या ठिकाणी केली. आपल्या भारतीयांनी परदेशी वस्तू आणि मालावरती बहिष्कार टाकला पाहिजे अशा प्रकारे त्यामध्ये ठरलं आणि बहिष्कारामुळे ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावरच घाव घालता येईल असं त्या नेत्यांचं मत त्या ठिकाणी होतं. या ठिकाणी पुढे माहीत आहे का तुम्हाला यामधल्या सदरामध्ये नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली. त्यामधून लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करून स्वार्थ त्यागाची शिकवण त्यांनी देणं, धर्म आणि जागृती यांच्यातले विरोध नष्ट करून एक समाजामध्ये सलोखा निर्माण करणं आणि शिक्षणाचा प्रसार करणं असं एक त्या भारत सेवक समाज जी संस्था स्थापन केली तिचा मुख्य उद्देश त्या ठिकाणी होता. पुढे जहाल आणि मवाळ यांच्यातले मतभेद. आता काय झालं, 2 गट तुम्ही आपण अभ्यासले की जहाल गट आणि मवाळ गट. आता राष्ट्रीय सभेतील विचारसरणीतील मतभेद 1907 सालच्या सुरत अधिवेशनामध्ये विकोपाला गेले. म्हणजे प्रचंड वाद त्या ठिकाणी निर्माण झाले. स्वदेशी व बहिष्कार
हे ठराव बाजूला ठेवण्याचा मवाळांचा प्रयत्न होता. मावळ गट म्हटलं की स्वदेशी आणि बहिष्कार हे ठराव तुम्ही बाजूला ठेवा, याचा विचार करू नका. तो मवाळांचा प्रयत्न होता आणि तो यशस्वी होऊ नये अशी जहालांची खटपट होती. म्हणजे त्यातूनच नामदार गोखले, सूर्यदत्त बॅनर्जी आणि फिरोजशाह मेहता अशा या मवाळ पुढाऱ्यांनी जहाल नेते राष्ट्रीय सभा काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला आणि लाला लजपतराय यांनी त्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पुढे भारतीय राष्ट्रीय सभा हे राष्ट्रीय व्यासपीठ जरी असलं परंतु त्यात फूट पडून चालणार नाही असं टिळकांचं स्पष्ट मत होतं. आणि म्हणून त्या अधिवेशनाच्या वेळी तणाव वाढला, तडजोड अशक्य झाल्याने शेवटी नको ते घडलंच. अखेरीस त्या राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडली. त्यातून मग जे इंग्रजांना हवं होतं ते मिळालं त्यांना, फोडाझोडा आणि राज्य करा. ब्रिटिश सरकारची दडपशाही, वंगभंगानंतर सुरू झालेले प्रभावी जन आंदोलन पाहून सरकार अस्वस्थ झालं. इंग्रज सरकार घाबरलं आणि या आंदोलनाला पायबंद घातला पाहिजे, दडपून टाकलं पाहिजे या नीतीचा अवलंब सुरू केला. आणि म्हणून हे आंदोलन बंद करण्यासाठी, दडपून टाकण्यासाठी, पायबंद घालण्यासाठी सरकारने दडपशाहीचं, अन्यायाचं, अत्याचाराचं धोरण स्वीकारलं. मग त्यात काय केलं, सार्वजनिक सभांवरती कायद्यांनी बंदी घातली आणि जर कोणी हा कायदा मोडला तर त्यांना पकडायचं, कठोर शिक्षा करायची. शाळकरी मुलांवरती प्रचंड प्रमाणामध्ये फटके मारायला सुरुवात केली. जे काही वृत्तपत्र होते त्या वृत्तपत्रांवरती त्यांनी निर्बंध लादले. सरकारवर टीका केल्याच्या आरोपावरून अनेक ठिकाणी छापे घातले, छापखाने जप्त केले, लेखकांना आणि संपादकांना तुरुंगात डांबले. सरकारने जहाल नेत्यांविरोधात कडक कारवाई केली आणि याच तीव्र प्रतिक्रिया बंगालमध्ये उमटली. त्यानंतर क्रांतिकारकांनी गोळीबार, बॉम्ब हल्ले करणे असे मार्ग पत्करले. आणि म्हणून या बॉम्ब हल्ल्याच्या समरणार्थ केसरी वृत्तपत्रातून लोकमान्य टिळकांवरती राजद्रोहाचा आरोप ठेवला आणि त्यात त्यांना 6 वर्षे शिक्षा झाली. मंडळाच्या तुरुंगामध्ये पाठवलं आणि तिचे आपण बघितलं की गीतारहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. बिपिनचंद्र पाल यांना देखील त्या ठिकाणी कारावासाची शिक्षा ठोठावली. लाला लजपतराय यांना तर पंजाबमधून त्या ठिकाणी हद्दपार केलं. असे 3 लाल बाल, लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल. पुढे मुस्लिम लीगची स्थापना. वंगभंग आंदोलनात राष्ट्रीय सभेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून ब्रिटिश सरकार घाबरलं, बेचैन झालं आणि इंग्रजांनी मग फोडाझोडा आणि राज्य करा या नीतीचा परत अवलंब केला. मुस्लिमांचे हितसंबंध जपण्यासाठी त्यांची स्वतंत्र राजकीय संघटना असली पाहिजे असा प्रचार त्यांनी सुरू केला इंग्रजांनी. बघा, ब्रिटिश सरकारच्या या प्रोत्साहनामुळे मुस्लिम समाजामध्ये एक उच्चवर्णीयांचं शिष्टमंडळ आगा खान यांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना भेटले. त्याला सपोर्ट तो इंग्रजांचाच होता. लॉर्ड मिंटो आणि अन्य ब्रिटिश अधिकारी यांच्या उत्तेजनाने, सहकार्यानेच 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि त्यात मुस्लिम आणि हिंदू असे 2 गट पडले. पुढे मेर्ले मेंटोस कायदा. काय हा कायदा, त्यामध्ये मी हायलाईट करतोय ते बघा. येतं भारतीय जनतेमध्ये ब्रिटिश सरकारच्या कामाबाबत असंतोष होतात आणि मग भारतीय जनतेच्या दारिद्र्याचे मुख्य कारण म्हणजे काय, या ब्रिटिशांचं आर्थिक धोरण. अशी भावना आपल्या भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि ते सत्य होतं आणि खरं होतं. कर्जांचे दडपशाहीचे धोरण, सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्यामध्ये समाविष्ट न करून घेणे, भारताबाहेर आफ्रिकेत भारतीयांना अन्यायाची वागणूक देणे, अशा अनेक असंतोषाची भर भारतीय समाजामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून या भारतीय समाजाला असंतोष जो वाढलेला आहे, काहीतरी आपण तात्पुरती मलमपट्टी करूया, थोडा शांत होईल, अशा विचाराने मोर्ले मेंटो सुधारणा कायदा 1909 मध्ये करण्यात आला. परंतु या कायद्यान्वये कायदे मंडळातील भारतीय सदस्यसंख्या वाढवण्यात आली आणि काही निर्वाचित भारतीय प्रतिनिधींचा समावेश कायदे मंडळात करण्याची तरतूद करण्यात आली. पुढे याच कायद्यान्वये मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघाची योजना करण्यात आली. म्हणजे थोडक्यात काय केलं यांनी, ब्रिटिशांच्या या कूटनीतीमुळे भारतात फुटीर वृत्तीची बीजे पेरली गेली. पुढे लखनौ करार. आता हा लखनौ करार काय आहेत बघा. या ठिकाणी लखनौ करार की भारतीय राष्ट्रीय सभेच्या 1996च्या लखनौ अधिवेशनामध्ये टिळकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभेतील मतभेद मिटण्याचा प्रयत्न केला. याच वर्षी भारतीय राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये संमेट घडून त्या ठिकाणी आलं आणि याला लखनौ करार असं म्हणतात की आपल्या देशासाठी, आपल्या राष्ट्राच्या हितासाठी आपला भारतीय संघ एक संघ असला पाहिजे, जात धर्म यामध्ये भेदभाव नको आहे. आणि म्हणून राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये फूट पडू नये किंवा यांनी पुन्हा एकत्र यावं
असं त्यामध्ये ठरलं आणि याला म्हणतात लखनौ करार. कारण त्यावेळेस भारतीय राष्ट्रीय सभेचं अधिवेशन 1916मध्ये लखनौला त्या ठिकाणी घडलं आणि त्या अधिवेशनामध्ये अशा प्रकारे भारतीय राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये सम्मेट त्या ठिकाणी घडून आणलं गेलं, म्हणून त्याला म्हणतात लखनौ करार. आणि मग या करारामध्ये काय ठरलं की मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय सभेनं मान्यता दिली आणि भारताला राजकीय अधिकार मिळण्याच्या कार्यात राष्ट्रीय सभेचे सहकार्य करण्याचं मुस्लिम लीगने मान्य केलं. पुढे होमरूल चळवळ. काय ही होमरूल चळवळ? 1914मध्ये टिळकांची मंडाल्याच्या तुरुंगातून सुटका झाली. कारण तुम्हाला माहिती की राजद्रोहाच्या आरोपाखाली लोकमान्य टिळकांना 6 वर्षाचा कारावास झाला होता आणि मंडाल्याच्या तुरुंगामध्ये त्यांना ठेवलं होतं. पुढे 6 वर्ष लोकमान्य टिळकांची शिक्षा पूर्ण झाली. मंडाल्याचा जो तुरुंग आहे त्यातून लोकमान्य टिळकांची जेव्हा सुटका झाली तेव्हा युरोपात पहिल्या महायुद्धाला तोंड फुटलं होतं. म्हणजे पहिलं महायुद्ध तुम्हाला माहिती. आणि या महायुद्धाचे थेट परिणाम आपल्या देशालाही भोगावे लागले. कारण त्याचा परिणाम असा झाला की रोजच्या वापराच्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भाव वाढले आणि ब्रिटिश सरकारने भारतीयांवरती अनेक निर्बंध लादले. त्याचा परिणाम भारतीयांच्या मनामध्ये असंतोष वाढू लागला आणि अशा परिस्थितीत ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी एक चळवळ सुरू केली, ज्या चळवळीचं नाव आहे होमरूल चळवळ. डॉक्टर एनी बेझंट यांचे छायाचित्र तुमच्या पाठ्यपुस्तकात आहे, तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून लोकमान्य टिळक आणि डॉक्टर एनी बेझंट या दोघांनी होमरूल चळवळ सुरू केली. आता होमरूल चळवळ म्हणजे काय? होमरूल शब्दाचा अर्थ होतो आपला राज्यकारभार आपण करणे, यालाच स्वशासन म्हणतात. आणि म्हणून आयर्लंड या देशातही वसाहतीविरुद्ध अशी चळवळ सुरू झाली होती. त्याच धर्तीवरती आपल्या भारतामध्ये होमरूल चळवळीने स्वशासनाचे अधिकार ब्रिटिश सरकारकडे मागितले. डॉक्टर ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी देशभर झंझावती दौरे केले, स्वशासनाची मागणी लोकांपर्यंत पोहोचवली आणि सांगितलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मिळवणाराच, असं लोकमान्य टिळकांनी आपल्या वृत्तपत्रातून ठणकावूनपणे इंग्रजांना सांगितलं की हा माझा देश आहे, माझी मातृभूमी आहे, हा माझा देश आहे आणि म्हणून स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असं ठणकावून इंग्रजांना सांगितलं. पुढे पहिले महायुद्ध आणि भारत. कारण त्यावेळेस युरोपामध्ये युद्धजन्य परिस्थिती होती. भारतीय जनतेमध्ये वाढता असंतोष इंग्रजांच्याबद्दल होता. होमरूल चळवळीची लोकप्रियता वाढली होती आणि या परिस्थितीमध्ये भारतीयांचे सहकार्य मिळणे ब्रिटिशांना गरजेचे होते आणि म्हणून त्यासाठी सुधारणेचा पुढचा हप्ता भारतीयांना द्यायचा, म्हणजे थोडक्यात भारतीयांना काही राजकीय अधिकार द्यावे असे ब्रिटिश सरकारने ठरवले. पण तसं होत नव्हतं, फक्त ते दाखवत होते तसं. भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्यपद्धती देण्यात येईल असं 1917मध्ये तत्कालीन भारत मंत्री होते मॉन्टेग्यू यांनी घोषित केलं. मग पुढे सरकार जर भारतीयांच्या मागण्यांविषयी सहानुभूती आणि समजूतदारपणा दाखवत असेल तर भारतीय जनता देखील सरकारला सहकार्य करायला काही अडचण नाही, असं टिळकांना सांगितलं. तुम्ही जर आम्हाला काही सुविधा देत असेल, आमच्याबद्दल काही तुम्ही सहानुभूती दाखवत असेल, समजूतदारपणा दाखवत असेल तर आम्ही भारतीय जनतासुद्धा आम्ही तुम्हाला सहकार्य करतो, असं टिळकांनी स्पष्टपणे जाहीर केलं. आणि म्हणून लोकमान्य टिळकांच्या या धोरणाला प्रतियोगी सहकारिता असं म्हटलं गेलं. पुढे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. 1991मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतामध्ये घटनात्मक सुधारणा घडून आणण्यासाठी कायदा मंजूर केला. म्हणजे भारतामध्ये काही घटनात्मक सुधारणा घडून आणण्यासाठी एक कायदा केला. याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा असे म्हणतात. या कायद्यामुळे बिनमहत्त्वाची खाती भारतीय मंत्र्यांकडे सोपवण्यात आली. काय फायदा त्याचा? परंतु जी महत्त्वाची खाती, अर्थ खातं, महसूल खातं, गृह खातं यासारखी महत्त्वाची खाती मात्र गव्हर्नरच्या ताब्यात होती. 1919मध्ये हा जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा केला तर 1919च्या कायद्याने भारतीयांच्या जबाबदार राज्य पद्धतीचा मागणीला पुरेसा वाव मिळाला नाही. शेवटी या कायद्याने आपल्या भारतीयांची निराशा झाली. हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी या कायद्यावरती कडकडून टीका केली. सरकारला नमवायचे असेल तर आंदोलन अधिक तीव्र करण्याची गरज आहे असं सर्व भारतीयांना शेवटी कळून चुकलं आणि त्यातूनच भारत नव्या आंदोलनाला सिद्ध झाला. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण बघितलं की जो 6वा घटक आहे त्यामध्ये आपण बघितलं की स्वातंत्र्य चळवळीच्या युगाला प्रारंभ
कशा प्रकारे त्या ठिकाणी झाला आणि अशा प्रकारे पुढे आपण ह्या युगाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या युगाचा शेवट 15 ऑगस्ट 1947मध्ये झाला. तोपर्यंत ही सुरुवात कशी झाली स्वातंत्र्य चळवळीच्या, हे या घटकातून आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आपण या खालचे जे काही धड्याचे स्वाध्याय आहेत, हे स्वाध्याय आपण व्यवस्थित आपल्या वर्गपाठमध्ये वहीमध्ये सोडवायची सर्व विद्यार्थ्यांनी. धन्यवाद.